नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. येस, येस. खाली असेल, खालून घेऊन जा. सकाळी शक्तिपाताला सर्वजण होते. येस, व्हेरी गुड. येस, येस. चला, आता आपल्याला ऍक्टिव्हेशन करायचं आहे. काल जे आपण बघितलेलं आहे त्याचं ऍक्टिव्हेशन हे आज आपण करणार आहोत. आज सकाळी जो आपला अटुनमेंट झालेला आहे त्याच्या पुढची प्रोसिजर असते अटुनमेंटची, ती आता आपण करणार आहोत. माझा आवाज सगळ्यांना क्लिअर आहे? येस, ओके. चला, बाकीच्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करा, म्हणजे मला तुम्हाला आता ऍक्टिव्हेशन आहे त्याला सुद्धा महत्वाचं आहे, मला तुम्ही दिसणं. तुम्ही व्हिडिओ ऑन करायचे आहेत. दोन्ही हात रफ करा. आजचं पूर्ण सेशन आपलं प्रॅक्टिकल राहणार आहे, तर तुमचे व्हिडिओ ऑन राहणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही जर काही चुकत असाल तर ते मी आता तुमचं बरोबर करू शकते. ओके, येस. दोन्ही हात रफ करायचे आहे. आपल्याला रेखीची प्रार्थना करायची आहे. चला, सगळ्यांनी हात रफ करायचे आहेत. ताठ बसायचं आहे. दोन्ही हात जोडायचे आहेत. आता आपण रेखीची प्रार्थना करतो आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आता आपल्याला दोन्ही हातांमध्ये एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. आपल्या दोन्ही हातांमध्ये आपल्याला एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. सॉरी, एनर्जी बॉल तुम्हाला अजून शिकवलेला नाहीये, तुम्ही बनवू नका. दोन्ही हात फक्त जोडून ठेवा. ओके. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या क्राउन चक्रामध्ये येत आहे. आपल्या क्राउन चक्रामध्ये येत आहे. आपल्या क्राउन चक्रातून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या 7 चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये येत आहे. क्राउन चक्रातून ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या 7ही चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. 7ही चक्रांमधून ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या औरामध्ये येत आहे. तुमच्या औरामध्ये आलेली आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हातांमध्ये आलेली आहे. एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आता तुमच्या हातांमध्ये आलेली आहे. तुमच्या हातांमध्ये आलेली आहे. तुम्हाला त्याचा फ्लो जाणवणार आहे. तुम्हाला त्याचा फ्लो जाणवणार आहे. तुम्हाला त्या एनर्जीचा फ्लो आपल्या हातांमध्ये जाणवणार आहे. तुम्हाला त्या एनर्जीचा फ्लो आपल्या हातांमध्ये जाणवणार आहे. दोन्ही हात रफ करायचे आहेत. दोन्ही हात रफ करायचे आहेत. तुम्ही हात रफ करत राहा. तुम्हाला मी सांगते आहे तुमची पोझिशन कशी राहणार आहे. आपण प्रसादाला हात करतो तसे आपल्याला थोडे खोलगट हात करायचे आहे. याला कप शेप मध्ये हात केले असं म्हणतात. डावा हात खाली ठेवायचा आहे, उजवा हात त्याच्या वरती ठेवायचा आहे आणि क्लॉकवाईज आपल्याला फिरवायचा आहे. आपल्या ह्या तळ हातावर हा तळ हात असा कप शेप मध्ये घेऊन आपल्याला त्याच्यावर क्लॉकवाईज फिरवायचा आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात काय करायचं आहे? चला, दोन्ही हात रफ करायचे आहेत.
आता हे जे आपण ऍक्टिव्हेशन करतो आहे याची तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची आहे, म्हणून तुम्ही लक्ष देऊन करून घ्या. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. अगदी हळूवार घ्या, विजया मॅडम खूप काही करताय. अगदी हळूवार तो सर्कल झाला पाहिजे हाताचा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. क्लॉकवाईज हात फिरवायचे आहेत. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 असं आपण 21 वेळा कमीत कमी करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरा हात खाली घ्यायचा आहे. उजवा हात खाली, राईट हँड खाली, लेफ्ट हँड वरती, डावा हात वरती. सेम त्याच पोझिशन मध्ये अगदी हळूवार ती एनर्जी फील करायची आहे दोघी हातांमध्ये. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 आता डावा हात जो आहे त्याची मूठ बंद करायची आहे आणि तो आपल्या मांडीवर ठेवायचा आहे. आता उजवा हात आपल्या क्राऊन चक्रावर घ्यायचा आहे, स्पर्श करायचा नाहीये, थोड्या वरती अंतरावर घ्यायचा आहे. क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे, कप शेप मध्ये घ्यायचा आहे, सरळ हात करायचा नाहीये, कप शेप मध्ये. संदीप सर, कप शेप मध्ये असा खोलगट हात करायचा आहे. येस, ओके, बरोबर आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्र. 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 आता काय करायचं आहे, डाव्या हाताची मूठ बांधलेलीच ठेवायची आहे. उजवा हात आपल्या नाभीजवळ घ्यायचा आहे. नाभीला स्पर्श करायचा नाहीये, शरीरापासून थोड्या अंतरावर आपल्याला करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र.
Charge, heal and protect my Nabhi chakra. 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 हे असं सर्व आपल्याला 21 वेळा कमीत कमी करायचं आहे, अंदाजे करायचं आहे. आता काय करायचं आहे, दोन्ही हात आपले आपल्या हृदय चक्रावर ठेवायचे आहे, स्पर्श करायचा आहे आपल्या हृदयाला, आपल्या हृदय चक्राला स्पर्श करायचा आहे. चार्ज, heal and protect my body and aura. Charge, 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 heal and protect my body and aura. ओके, या पद्धतीने आपल्याला कमीत कमी 21 वेळा हे करायचं आहे. इथपर्यंत आलं सगळ्यांच्या लक्षात? आपण 4 स्टेप केलेले आहेत, ऍक्टिव्हेशनच्या 4 स्टेप केलेल्या आहेत. मी परत सांगते तुम्हाला, सर्वात पहिले आपण रेकीची प्रार्थना केली, त्याच्यानंतर डावा हात उजवा हात ही पहिली स्टेप झाली. मग डाव्या हाताची मूठ बांधली, मग इथे आपण क्राउन चक्राला केलं. त्याच्यानंतर म्हणजे इथे 7 चक्र आपले सगळे कव्हर केले. त्याच्यानंतर नाभी चक्राला केलं आणि नंतर लास्टला आपण आपल्या हृदय चक्राला केलेलं आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात? 4ही स्टेप लक्षात आले सगळ्यांच्या? ओके, तर ह्या 4 स्टेप तुम्हाला रोज डेली प्रॅक्टिस करायचं आहे. बघा, आता मी शक्तिपात जो दिला सगळ्यांना, तो सगळ्यांना एक साथ सोबत दिला. 3 स्क्रीन होते सकाळी आपल्या याच्यावर लॅपटॉपवर, मला प्रत्येक स्क्रीनला एक एक वेळा द्यावा लागला. असं 3 स्क्रीन मध्ये मला 3 टप्प्यामध्ये तो सगळ्यांचा शक्तिपात करावा लागलेला आहे. ओके, तर सगळ्यांचा मी एक साथ देते, असं नाही ठरवत का ह्या व्यक्तीला मला द्यायचं नाहीये, मग ही एनर्जी इकडेच जा, ही इकडेच जा, असं नाही करत. मी सगळ्यांना एकसारखा देते. पण काय राहतं, आपले काय काही कार्मिक बंधनं असतात किंवा काही आपली जी साधना असते, जे लोक खूप साधना करतात किंवा काही याच्यामध्ये राहतात, स्पिरिच्युअल एनर्जीमध्ये राहतात ना, तर त्यांची एनर्जी खूप लवकर कनेक्ट होते. ओके, त्यांच्याशी जर आपण कंपॅरिझन केलं अदर पर्सनचं, तर थोडा त्यांना वेळ लागतो. ते नवीन असतं ह्या एनर्जीमध्ये, तर त्यांना ती कळतही नाही, त्यांच्यापर्यंत ती एनर्जी पोहोचलेली पण असते, पण ती आलेली आहे का नाही हेच त्यांना समजत नसतं. ते समजून घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ द्यावा लागतो. आता कसं समजतं हे? काही लोकांचं काय होतं, आपण ज्या वेळेला हिलिंग, आज आपण हिलिंग कसं करायचं ते शिकणार आहोत. आपला आज शक्तिपात झालेला आहे, आज आपण 10%च्या एनर्जीने आपण आज तयार झालेलो आहोत. तर आज आपल्याला हिलिंग करायचं आहे स्वतःला आणि दुसऱ्यांना. हे कसं करायचं हे आज आपण शिकणार आहोत. ओके, तर आपण ज्या वेळेला हिलिंग करतो त्यावेळेला आपण असे आपले हात असे कप शेपमध्ये ठेवतो आणि आपल्या ह्या हातांमधून संवेदना सुरू होता आणि हातातल्या संवेदना संपत नाही तोपर्यंत आपण हिलिंग करतो. ओके, पण काही जणांचं काय होतं, हातातल्या संवेदना लवकर सुरूच नाही होत. काही कारण त्यांची एनर्जी थोडा कनेक्ट व्हायला वेळ लागतो. ते नवीन असतं ह्या स्पिरिच्युअल लाईफमध्ये, तर थोडा त्यांना वेळ द्या. मग आता त्यांचं आयुष्यभर तसंच राहणार आहे का? नाही. त्यांनी जर हे जे मी आता ऍक्टिव्हेशन त्यांना सांगितलेलं आहे, याची जर त्यांनी रोज प्रॅक्टिस केलं, तर विदिन 3 ते 4 दिवसात त्यांची एनर्जी ही प्रॉपर एकदम चांगल्या पद्धतीने फ्लो व्हायला लागणार आहे. आता दुसरी लोक, जे काही लोक स्पिरिच्युअल लाईफमध्ये आहेत, तर त्यांचं काय होतं, विदिन 3 सेकंदामध्ये एनर्जी चालू होऊन जाते. हा दोघांमध्ये फरक असतो. मग याच्यात असं मनात बिलकुल तुम्ही जेवढा निगेटिव्ह विचार कराल ना मनामध्ये, का माझा शक्तिपातच झाला नाही आणि मग मी उठलीच होती, मग माझे डोळेच उघडले होते, मग मी थोडी हल्ली होती, मग माझा झाला असेल का, असं काही मनात आणू नका. मी सगळ्यांचा एकदम प्रॉपर पद्धतीने शक्तिपात केलेला आहे, कारण हा तुम्हाला आयुष्यात एकदाच घ्यावा लागतो, म्हणून तो आम्हाला एकदम प्रॉपर करावा लागतो. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही जेवढे निगेटिव्ह विचार आणतात तेवढी ती एनर्जी आपल्यापासून दूर दूर जाते.
तुम्हाला काय म्हणायचं आहे? हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. म्हणजे असंच होऊ दे, जे माझ्या मनात आहे का माझा शक्तिपात छान पद्धतीने झालेला आहे, माझ्या एनर्जीज खूप छान पद्धतीने ऍक्टिव्ह होत आहे. तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह बोलणार आहे तेवढं ती एनर्जी तुमच्याकडे पॉझिटिव्हली अट्रॅक्ट होणार आहे. कारण ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती पॉझिटिव्ह गोष्टींकडेच अट्रॅक्ट होईल. ती निगेटिव्ह व्यक्तीकडे कशी अट्रॅक्ट होईल पॉझिटिव्ह एनर्जी? सांगा बरं. आपण जर मनात म्हटलं माझं झालंच नसेल का, मग मी थोडी लेट जॉईनिंग झाली, असे काय काय मनात विचार तुम्ही बिलकुल आणणं सोडून द्या. सगळ्यांचा एकदम प्रॉपर पद्धतीने शक्तिपात झालेला आहे. आता प्रश्न उरतो तुम्हाला ह्या प्रॅक्टिसचा. आणि प्रत्येकालाच ते काही सिम्पटम्स दिसतात. काहींचं शरीर असताना एकदम आरामशीर ती एनर्जी ग्रहण करतं, मग त्यांना काहीच सिम्पटम्स जाणवत नाही. मग त्यांनी असं मनात आणायचं नाहीये का माझा शक्तिपात झाला नाही. काहींना डोकं जड होतं, हात गरम होता, थंड होता, हे त्यांचे शरीर त्यांना रिॲक्ट करून दाखवतं. काहीतरी तुझ्या शरीरात येतं आहे ते त्यांना दाखवत राहतं. काहींची एकदम आरामशीर, मी आधीच सांगितलं, तुम्ही सहजतेने याचा स्वीकार करा. तुम्ही सहजतेने जेवढा या एनर्जीचा स्वीकार कराल तेवढी ती तुमच्यापर्यंत सहजतेने पोहोचणार आहे. ओके, आलंय सगळ्यांच्या लक्षात इथपर्यंत? मॅडम येस. बोलता येईल का? कोण बोलतोय? मॅडम तुम्ही ना हँड राईज करा, कारण ना मला बघावं लागतं कोणाचे होठ हल्ले नेमके. तुषार पाटील बोलतोय मॅडम. बोला बोला. माझा पहिला नेटवर्क वर्स्ट असल्यामुळे पहिले 15 मिनिटं आत्ताचे गेलेत. तर मला रेकॉर्डिंग असेल का? म्हणजे मला सुरुवातीला काय झालं ते कळलंच नाहीये. मिळेल तुम्हाला आजचं रेकॉर्डिंग, मी रात्री टाकून देईल तुम्हाला ग्रुपवर. आजचं रेकॉर्डिंग येऊन जाईल. ओके. प्लीज प्लीज मॅडम, थँक्यू. येस येस येस, ते तुम्ही बघून प्रॅक्टिस आणि सगळ्यांनीच करा ही. थोडे ओके, दिवस तुम्ही ही रेकॉर्डिंग बघून याच्याप्रमाणे प्रॅक्टिस करू शकता. ओके. चालेल. आता आपल्याला दुसरं बघायचं आहे का, आता आपण पुढची आता बघणार आहोत. सर्वांनी प्रॅक्टिकलसाठी रेडी व्हायचं आहे. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांचं काही चुकलं तर मी आत्ताच क्लिअर करू शकते. जे व्हिडिओ बंद करून करता आहे त्यांची मीच कशी जबाबदारी घेऊ का तुमचं व्यवस्थित झालेलं आहे? बरं, चला पटापट सगळ्यांनी ऑन करायचे आहेत. चला, मी माईक म्यूट येते. करून देते सगळ्यांचे. मला तिला विचारायचं होतं, हात ऑलरेडी गरम आहे. काय करायचं? येस. ओके. चला आता आपण पुढचं प्रॅक्टिकल घेऊया. आपल्याला काहीही करायचं असेल तर आपल्याला रेखीची प्रार्थना करायची आहे. ओके. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. सर्वांनी हात रब करायचे आहेत. आणि मी तुम्हाला आता एनर्जी बॉल बनवायचं शिकवते आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत आणि ना अलगद आपले हात असे हळूहळू मागे पुढे करायचे आहे. कप शेप मध्ये हात घ्यायचे आहे. अगदी अलगद पुढे मागे करा. तुम्हाला एक मॅग्नेटिक फील्ड दोघं हातांमध्ये जाणवणार आहे आणि तेच मॅग्नेटिक फील्ड आपल्याला पुढे मागे करायचं आहे. ते हातात पकडायचं आहे आणि त्याला एक छानसा बॉलचा आकार द्यायचा आहे. हा आपला एनर्जी बॉल तयार झालेला आहे. ओके. तो बॉल तयार झाल्यानंतर आपल्याला हातात पकडायचा आहे. वंशिका मॅडम करा ना प्रॅक्टिकल. तुमचा कॅमेरा थांबलाय वाटतं. ओके. तुम्हाला आता तिथे बॉल बनवायचा आहे आणि त्या बॉलकडे कंटिन्यू बघायचं आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. तुम्हाला एनर्जी आलेली जाणवेल. तुम्हाला ती एनर्जी आलेली जाणवेल. तुम्हाला ती एनर्जी हातांमध्ये उचलायची आहे. आपल्या दोन्ही हाताचा जो बॉल आहे त्याच्यात ती एनर्जी उचलायची आहे आणि आपल्या क्राउन चक्रावर ठेवायची आहे. आपल्या क्राउन चक्रावर ठेवायचे आहे. 1 मिनिट आपले हात तसेच ठेवायचे आहे. शरीरावर कुठे दुखत असेल, तणाव असेल, तिथे लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या शरीरावर कुठे दुखत असेल, कुठे तणाव असेल, तिथे लक्ष केंद्रित करायचं आहे. अनंत
ब्रह्मांडातून येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपल्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. आपल्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. सहजतेने तुम्ही डोळे बंद केलेले आहेत. सहजतेने तुम्ही डोळे बंद केलेले आहेत. दोन्ही हात हळूवार आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत. तळवे आकाशाकडे. शरीर लेवलवर, मन लेवलवर कुठेही काही दुखणं असेल, तणाव असेल, तिथे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. तिथे तुम्हाला संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे. जिथे तुम्हाला सफरिंग आहे, शरीर लेवलवर, मन लेवलवर, जिथेही तुम्हाला कुठे सफरिंग असेल तिथे तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि तिथे दिव्य उपचार हिलिंग एनर्जी पोहोचत आहे. तिथे दिव्य हिलिंगची एनर्जी तिथे पोहोचत आहे. दिव्य हिलिंगची एनर्जी तिथे पोहोचत आहे. एक सकारात्मक हिलिंग तिथे होत आहे. एक सकारात्मक हिलिंग तिथे होत आहे. एक सकारात्मक हिलिंग तिथे होत आहे. संपूर्ण आरोग्याचा प्राप्ती आपल्याला होत आहे. संपूर्ण आरोग्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. संपूर्ण आरोग्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. दिव्य रेखीची ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचत आहे. दिव्य ब्रह्मांडीय रेखीची ऊर्जा आपल्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचत आहे आणि आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आणि आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. संपूर्ण आरोग्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. संपूर्ण आरोग्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. संपूर्ण आरोग्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. आता जिथे दुखणं आहे तिथे तुम्हाला फोकस करायचा आहे. आता जिथे दुखणं आहे तिथे तुम्हाला फोकस करायचा आहे. दिव्य रेखीची शक्ती तिथे पोहोचत आहे. तुमच्या दुखणाऱ्या भागावर दिव्य रेखी शक्तीची एनर्जी तिथे पोहोचत आहे. दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तिथे पोहोचत आहे. आता तिथे तुम्हाला वेदना आहे, त्रास आहे, दुःख आहे, तिथे तुम्हाला दोन्ही तुमचे हात ठेवायचे आहेत. तुमचे दोन्ही हात तुमच्या वेदना असलेल्या भागावर ठेवायचे आहेत. तुमच्या शरीर लेवलवर तुम्हाला जिथे वेदना आहे, त्रास आहे, दुःख आहे, तिथे तुमचे दोन्ही हात ठेवायचे आहेत. आणि तिथे आपला संपूर्ण फोकस तिथे केंद्रित करायचा आहे. आपला संपूर्ण फोकस तिथे केंद्रित करायचा आहे. दिव्य हिलिंग तिथे होत आहे. दिव्य हिलिंग तिथे होत आहे. दिव्य रेखीची ऊर्जा तिथे पोहोचत आहे. दिव्य रेखीची ऊर्जा तिथे पोहोचत आहे. तुम्हाला संपूर्ण पॉझिटिव्हिटीने दिव्य उपचार होत आहे. तुमचा संपूर्ण पॉझिटिव्हिटीने दिव्य उपचार होत आहे. तुमचा संपूर्ण पॉझिटिव्हिटीने दिव्य उपचार होत आहे. काही क्षण तिथे दुखणाऱ्या पार्टवर तुम्हाला डिझॉल्व्ह होताना बघायचं आहे. काही क्षण तुम्हाला तिथे दुखणाऱ्या पार्टवर त्या सर्व वेदना, सर्व दुःख तिथून निघून जाताना बघायचं आहे. सर्व निघून जात आहे. सर्व कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. परमनंटली, 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 परमनंटली कायमस्वरूपी निघून जात आहे. You are the healing magnet. 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 अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखीची ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपले कोणतेही जुने दुखणे असेल, ताण असेल, तिथे संपूर्ण हिलिंग होत आहे. संपूर्ण हिलिंग होत आहे. संपूर्ण हिलिंग होत आहे. यू आर द हेल्थ मॅग्नेट.
यू आर द हेल्थ मॅग्नेट, यू आर द हेल्थ मॅग्नेट, यू आर द हेल्थ मॅग्नेट. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. थोडा वेळ काहीच बोलायची नाही आहे. आपल्या दुखणाऱ्या भागावर हात तसेच ठेवायचे आहे. 2 मिनिट आपले हात तसेच राहू द्यायचे आहे. तिथे संपूर्ण हिलिंग प्राप्त होत आहे. त्या दुखणाऱ्या भागाला संपूर्ण हिलिंग प्राप्त होत आहे. आपल्या दुखणाऱ्या भागाला जेवढी हिलिंगची आवश्यकता आहे तेवढं निसर्ग ब्रह्मांड बरोबर आपल्याला तिथे देणार आहे. ज्यांच्या हातातून संवेदना सुरू होऊन संपल्या असतील त्यांनी रिलॅक्स व्हायचे आहे. त्यांनी अगदी रिलॅक्स व्हायचे आहे. रिलॅक्स व्हायचे आहे. थोडं पाणी पिऊन घ्यायचं आहे. कसं वाटतं आहे? माईक ऑन करून सांगायचं आहे. हँड राईज करा म्हणजे मी एकेकाला विचारते, गोंधळ नाही होणार. ओके. कोण सांगताय आधी? हँड राईज करायचं आहे. हा बोला, संदीप सर बोला. मॅम, जेव्हा ते क्राऊन चक्रावर गेलो होतो ना आपण, तेव्हा म्हणजे असं फील झालं की वर काहीच नाहीये, एकदम फ्रीली. पण जेव्हा ते माझे पाय खूप दुखतात, तर तेव्हा मला सुरुवातीला खूप गरम जाणवलं, पण नंतर फार लवकर एकदम थंडगार झालं होतं सगळं. मी तुम्हाला बोलली ना का तुम्हाला तिथे किती हिलिंगची गरज आहे हे ब्रह्मांड ठरवणार आहे. आपण ठरवणार नाहीये. आपल्या हातातनं किती वेळ संवेदना चालू राहू द्यायच्या आहे हे आपल्या हातात नाहीये. तिथे जेवढी गरज आहे तेवढंच ते हिलिंग होणार आहे. कधी कधी 2 मिनिटातही होईल, कधी 20 मिनिटं सुद्धा कमी पडतात. तरी देखील आपल्या एनर्जीचा फ्लो चालू राहतो कारण तेवढी त्या वेदनेला गरज आहे. ओके. आणि आणि हे हलकं का वाटलं एकदम, जसं तुम्ही आपण रिलॅक्स झाले एकदम. ना सर, उलट चांगलं झालं. लोक सकाळपासून म्हणताय मॅडम डोकं जड झालंय, डोकं जड झालंय. तुम्ही उलट रिलॅक्स झाले सर. तुमच्या माइंड मध्ये जे पण विचार होते त्याच्यातून सगळ्या याच्यातून तुम्ही अगदी रिलॅक्स झालेले आहे. तुम्ही स्वतःला म्हणजे ब्रह्मांडी एनर्जीकडे स्वाधीन केलेलं आहे. सरेंडर झालेले आहात तुम्ही. येस, मी एक्सेप्ट करायला तयार आहे ही एनर्जी. अशी कंडिशन आणि झाली आहे तुमची. आणि आणि अजून एक गोष्ट हा बोला बोला बोलू. बोला. असं म्हणजे मध्ये मध्ये काहीतरी जातंय असं फिलिंग आलं त्याच्यामध्ये, मग आणि मध्ये त्याच्यानंतर ते एकदम हलकं झालं. येस येस. सकाळी पण बघा मी तुम्हाला क्राऊन चक्र दोघी हातावर ठेवायला लावले. पहिले असे आपण हे केलं होतं, कटोऱ्याचा शेप, आपल्या बाउलचा शेप केला होता हातांचा, आणि मग ती वरती ठेवली. तर ती सगळी एनर्जी आपण आपल्या क्राऊन चक्रावर दिली. पण तुम्ही जी आहे ती सहजतेने तिचा स्वीकार केलेला आहे.
त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम उलट तुम्ही खूप छान पद्धतीने एक्सेप्ट करता आहे. तुमचं शरीर जे आहे ना त्याला खूप छान रिस्पॉन्स करत आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता जसे आहे तसेच अगदी नॅचरल का ये एनर्जी येते आहे, मी एक्सेप्ट करतो आहे, एकदम असंच तुम्ही सहजतेने तिचा स्वीकार करा. ओके, की कुठेही किंतु ओके. परंतु आणू नका मनामध्ये. कारण हे प्रत्येकाबरोबर नाही होत, खूप कमी लोकांबरोबर स्टार्टिंगलाच अशी एवढी एनर्जी कनेक्ट होते. ओके, येस. अजून कोणी हँड राईज केला होता? रोहिणी मॅडम बोला. मॅम एनर्जीचा बॉलच्या वेळेला इतका सुंदर अनुभव आला अक्षरशः, म्हणजे काहीतरी आपण खरंच बॉल हातात घेतलेला असं जाणवत होतं अक्षरशः. आणि दोन्ही हात एकमेकांच्या जवळ आणले तरी ते येत नव्हते येस, अजिबात. मॅग्नेटिक खूप सारख्या सुंदर अपोजिट साईडला जात होते. आपण जर प्रेशर देऊन जर का त्याला दाबायला म्हणतं ते होत नव्हतं त्यावेळेला. येस, खूप छान अनुभव. येस. आणि तुमच्या जिथं वेदना होता तिथे हात ठेवल्यावर काय जाणवलं? तिथे पण बरंच रिलॅक्स वाटलं, म्हणजे बरंच मला गुडघ्याच्या थोडं खाली ते पेन होतं बरेचदा. तिथे पण खूप छान वाटलं एकदम. येस, येस. बघा तुम्ही आता 10% एनर्जीने तुम्ही स्वतःला हिलिंग केलेलं आहे. आज पहिल्यांदाच हिलिंग केलं तरी तुम्हाला आराम पडलेला आहे. तर तुम्ही जर रोज हिलिंग केलं तर तुम्हाला खूप आराम मिळणार आहे. ओके, आता अजून पूर्ण दिवसभर पण इतकी म्हणजे असं छान असं एक फ्रेश असं वाटत होतं आणि खूप एनर्जी आल्यासारखे काम असं खूप छान झालं आजचा दिवस. अरे वा, खूप छान. तुम्ही पण सहजतेने एनर्जीचा स्वीकार केलेला आहे. जास्त कुठेही किंतु जाणवत परंतु मनात न ठेवता तुम्ही त्या एनर्जीचा स्वीकार केलेला आहे आज. हो, हो. येस, ते रोज जसा डलनेस जाणवतो तो आज वाटला नाही अजिबात. येस, येस. खूपच छान. विजया मॅडम बोला. हा मॅडम, माझं पण सेम तसंच होतं. जेव्हा आपण बॉल केलं ना तर आत असं ते गोल गोल फिरतं काहीतरी, हा, तसं जाणवत होतं. आणि माझे पाय दुखायला लागले, तुम्हाला मी टाकलं होतं ना, तर हा. त्याच्यावरती ठेवले तर अक्षरशः ते जाणवत होतं असं, म्हणजे सेन्सेशन चालू होते. आणि माझा हात जड पडत होतं, येस, हे येस, हात. येस. आणि असं झालं, म्हणजे जाणवायला लागलंय. फक्त मग सकाळचं जे आपण ट्रीटमेंट केली ना मॅडम, आपण पहिले ओंजळी केली होती. मी अशीच ओंजळी अशी पकडली होती, चालती का? ठीक आहे ना, अशी ठीक आहे नव्हती ना. केले. ठीक आहे. हे बघा, इकडून सगळं मी केलेलं राहतं. तुम्हाला फक्त ते हातात पकडून ती एनर्जी वरती ठेवायची राहते. मी अशी सगळी अशी केली होती, येस, तर येस. सगळी अशी नव्हती प्रोसिजर केली. ऍक्च्युली इकडून मी करून दिलेली राहते. अच्छा. सगळी प्रोसिजर ऍक्च्युली तुमचं नावं घेण्या, तुम्हाला तुमच्या नावं सुद्धा मी उच्चारू देत नाही, का कोणी चुकीचं नको विचारायला. ते सुद्धा मी बरोबर तिथे वाचून त्या पद्धतीने करते. तर त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. अगदी व्यवस्थित झालेलं आहे. छान आणि छान तुमचे जमतंय हात मग. जरी असे होते तर ते खालीच उतरत होती ना ती एनर्जी. हा, असे ओंजळीत आल्यासारखं. हा, राईट. बस, जाणवते मॅम, जाणवते. येस, येस, येस. थँक्यू. अजून मॅडम, तुषार बोला, बोलतोय. बोला, बोला. आजचा दिवस म्हणजे सकाळी एकदम जड जड वाटत होतं. ते पण अर्ध्या तासासाठी जाणवलं. पण त्याच्यानंतर जी एनर्जी आली काम ऑफिसमध्ये, ती म्हणजे कालपेक्षा दुप्पटीने काम झालं माझं ते. येस, आणि येस. ते जाणवत होतं, ते फील करत होतो. खूपच छान. आणि दॅट इज म्हणजे वेगळं वाटलं मला ते. येस, येस. तुम्ही पण खूप आणि सहजतेने आता पण त्याचा करताना स्वीकार करत आहात. तुम्ही पण त्या एनर्जीचा सहजतेने स्वीकार करत आहात. आणि खूप छान पद्धतीने ती ठीक आहे. तुमच्याशी कनेक्ट होते आहे. तर तुम्ही तिला येऊ द्या. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, असं म्हणायचं आहे. ओके. आणि जे मी आज हो. तुम्हाला शिकवलेलं आहे ऍक्टिव्हेशन, आता बाकीच्यांनी असं मनात आणू नका का माझं का बरं नाही झालं आणि काय, कुठलाच किंतु परंतु आणू नका. मी तुम्हाला प्रॅक्टिस दिलेली आहे. हा प्रॅक्टिसचा भाग आहे. आणि काही लोकांची स्पिरिच्युअल जर्नी ही चांगली राहते. काही जण नवीन आहेत अगदी, तर त्यांना त्या हिशोबाने, आणि आलेली एनर्जी काही लोकांना कळतही नाही की माझ्यापर्यंत काय येतं आहे. मॅडम काही समजत नाही, काहीतरी चेंज होतो आहे, पण ते शब्दात सांगता येत नसतं. शर्वरी मॅडम बोला. शर्वरी मॅडम. मॅडम सकाळी जेव्हा शक्तिपात झाला त्यावेळेला माझ्या खांद्यापासून ते तळहातापर्यंत हात एकदम थंड होते. येस, ऑलमोस्ट 1-1.5 तास तरी ते थंड होते. एकदम फ्री होतं. फक्त आता जेव्हा आपण हे केलं, म्हणजे एनर्जी सगळी घेतली, तर माझा हा लेफ्ट हँडचा तळहात अजूनही जड आहे. येस. मग हा त्याच्यात फ्री आहे. एनर्जी आली ना. येस, येस. ऍक्टिव्हेट केली ना हां. आपण ती एनर्जी तिथे, हो, हो, हो. तर त्याच्यामुळे. हे अजून थोडासा जड आहे, बट ऑल ओके आहे आता. ओके, ओके. काय प्रॉब्लेम नाही. ओके. बर्वे सर बोला. माईक ऑन करा तुमचा. तुमचा माईक म्यूट आहे सर.
करा. हाताचे तळवे खूप गरम झाले होते. येस येस. एनर्जीचे ते सिम्पटम्स असतात. काहींचे जड होता, काहींचे हलके होता, काहींचे ना हे जे मनगट आहे ना हे एकदम जड पडतं हात. हे दोघी जड मनगट आहेत ना आपले तळवे हे अगदी जड पडतात. जड नव्हते झाले. नाही, काहींचे होतात असं सांगता आहे. काहींचे गरम होता. काही आता मी ज्या वेळेला माझा शक्तिपात केला होता ना तर मला तळ हातांमध्ये अगदी आसमंतारा ठेवल्यावर कसं थंड वाटतं अगदी तसा फील आलेला होता. तर प्रत्येकाला हे वेगवेगळं येऊ शकतं. ओके. येस. इथपर्यंत आलंय का सगळ्यांच्या लक्षात? येस. आता आपण दुसऱ्याला हिलिंग कसं करायचं आणि स्वतःला हिलिंग कसं करायचं ते बघणार आहोत. मॅडम एक ओके. क्वेश्चन होता म्हणजे कुंडली आवाज ऐकायला येतं ब्रेक मॅडम? होतोय सर. आवाज ब्रेक होतोय सर तर आपण तुमचा. परत बोला. आवाज खूप मध्ये स्टॉप झाला होता. माझा हात पूर्णपणे त्या बॉडीच्या पार्टला लावायचा की वरती ठेवायचं? केव्हा? वरती ठेवायचं म्हणजे थोडासा गॅप ठेवायची. नाही, आपण हिलिंग करताना म्हणताय का तुम्ही? हो. हे बघा, तेच सांगते सर मी आता तुम्हाला. रेकी लेवल 1 ही जी आहे ही स्पर्श चिकित्सा आहे. म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला जो हिलिंग देणार आहोत तर त्या व्यक्तीला स्पर्श करून देणार आहोत. म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीला स्पर्श करणं महत्वाचं आहे. ओके. पण रेकी लेवल 2 जी आहे, 3 आहे, मास्टर लेवल आहे, याच्यामध्ये आपल्याला ती व्यक्ती सुद्धा आपल्या समोर नसेल तर आपण तिला हिलिंग देऊ शकतो. ती व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही राहू द्या, त्या सिटीमध्ये राहू द्या, त्या सिटीच्या बाहेर राहू द्या, अगदी ती अमेरिकेला जरी असेल तरी तुम्ही इथे बसून तिला हिलिंग पाठवू शकता आणि तिला लगेच तिकडे आराम पोहोचणार आहे. रेकी लेवल 2 ची तीच तर खरी खासियत आहे का तुम्ही काहीही तुम्ही जो हा एनर्जी बॉल करता याला पूर्ण हे ब्रह्मांड घोषित करून टाकू शकता. इतकी मजा आहे रेकी लेवल 2 मध्ये. ओके. आणि त्याच्यात तुमची एनर्जी पण 40% आणि 100% ने वाढत असते. आता ही जी तुमची एनर्जी आहे ही 10% आहे. ओके. तर त्या हिशोबाने तुम्हाला सगळे अनुभव येत आहेत. आता आपण बघणार आहोत स्वतःचं हिलिंग कसं करायचं आणि दुसऱ्याचं हिलिंग कसं करायचं. तर कोणी आहे का तुमच्या आजूबाजूला? का आपण म्हणजे घरात कोणी असेल तर त्यांना बोलवा, म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीवर ते प्रॅक्टिकल घेऊन बघूया का स्वतःचं हिलिंग कसं करायचं, दुसऱ्याचं हिलिंग कसं करायचं. आहे का कोणी? कोणाकडे आहे का? म्हणजे मला सांगा, आपण त्यांना हे करू, पिन मध्ये घेऊया. कोणाकडे आहे? कोणाचकडे नाहीये का? मग मी कसं शिकवू सांगा. घरात कोणीच नाहीये का? काय करू सांगा. ड्यू डिक्लेअर करून शिकवलं असं? बोला. तुमच्याकडे कोणीच नाहीये प्रॅक्टिकल करून बघण्यासारखं? काय करायचं सांगा. कसं शिकवू मी? मी तोंडी सांगते, मग तुम्ही समजून घ्या तशा पद्धतीने. चालेल? हा. येस, मी तुम्हाला स्वतःला करायला सांगते आणि त्याच पद्धतीने मग तुम्ही दुसऱ्यांना करा. चालेल तसं? ओके. चला, मग सगळ्यांनी रेखीची प्रार्थना करायची आहे. आता तुम्ही हे जे स्वतःला करणार आहे तेच सेम दुसऱ्याला करायचं आहे. ओके. दोन्ही हात रब करायचे आहे. रेखीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. आता आपण स्वतःला हिलिंग करतो आहोत म्हणून स्वतःचे आभारी आहोत. मी स्वतःचाही आभारी आहे. आता जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला हिलिंग करत असाल तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. मी XYZ व्यक्तीचा आभारी आहे. ओके. आता आपण स्वतःचा हिलिंग करतो आहे म्हणून मी स्वतःचे आभारी आहे. दोन्ही हात रफ करायचे आहे. आपल्या शरीरात जिथे दुखणारा भाग आहे
आता समजा मी आता स्वतःचं हिलिंग करते आहे, पण माझ्या पाठीला दुखतं आहे, तर मी पाठीला माझे हात जाऊ शकतील का? आणि गेले तरी किती वेळ मी अशी बसू शकणार आहे? माझे हात थोड्या वेळातच दुखून येतील. म्हणून आता आपण काय करतो आहोत का मी जे माझी पाठीचं दुखणं आहे, तर मी काय घोषित करेल का माझ्या पाठीचा जो भाग आहे तो मी पुढे घोषित करत आहे. माझ्या शरीराच्या पुढच्या भागाला मी पाठीचा मागचा भाग घोषित करत आहे. पाठीचा मणका मी घोषित करत आहे. माझं जे कंबर आहे ते मी पुढच्या भागाला, माझ्या शरीराच्या पुढच्या बॉडी पार्टला घोषित करत आहे. म्हणजे मी कंबर आहे ते माझ्या हाताशी मी जाऊ शकता, पण खूप वेळ मी तसे हात ठेवून बसू शकणार नाही पाठीवर किंवा कमरेवर. म्हणून आपण जो मागचा भाग आहे तो पुढे हे घोषित केलेला आहे. ओके, आलं का इथे लक्षात सगळ्यांचे हे पॉइंट? येस. आता तुमच्या शरीराच्या ज्या भागावर दुखतं आहे त्याच्यावर तुम्ही हात ठेवायचे आहेत. आपल्या शरीराच्या कुठल्या भागावर वेदना आहे? येस. आता तिथे तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही गवत कसं उपटतो आपण, जमीन आहे आणि त्याच्यावर गवत उमटलेलं आहे, आलेलं आहे, ते उपटून काढायचं आहे. येस. संदीप सर, तुम्हाला बाग हे नाहीच करायचंय ना, मी आत्ताच सांगितलं का आपल्या पाठीला जर दुखत असेल तर तो भाग आपण पुढे घोषित करायचा आहे, की माझी पाठ जे आहे ते मी पुढच्या बॉडी पार्टला घोषित करत आहे. माझ्या शरीराच्या फ्रंट बॉडी पार्टला मी माझी पाठ घोषित करत आहे. असं म्हणून तुम्हाला त्या जिथं पाठ आहे तिथल्या त्या दुखणाऱ्या भागाला तिथे तुम्हाला, म्हणजे समजा पोटावरच तुम्हाला ते गवत उपटायचं आहे. आपण गवत कसं उपटतो? तुमच्याकडे गवत आहे जमिनीत उगलेलं, ते तुम्हाला असं जोरात जोरात ओढून काढायचं आहे. ते जमिनीत मुरलेलं आहे, ते असं लगेच वरती येणार नाही, त्याला असं जोरात आपण ओढून काढणार आहोत. ओके, तर तुम्ही म्हणाल मॅडम हे काय करता आहात, पण मग याची हीच पद्धत आहे आपली निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढायची. आपण स्टार्टिंगला निगेटिव्ह एनर्जी तिथे काढतो आहे. ओके, तर करा सगळ्यांनी. आणि ही प्रोसिजर आपल्याला कमीत कमी 5 ते 7 मिनिटं करायची आहे. तुम्हाला एक थोड्या वेळातच तिथे ना असं चिगट चिगट जाणवेल का खरंच तुम्ही ओढून काढता आहे, काहीतरी तुमच्या हातामध्ये येत आहे. करा सगळ्यांनी. येस, व्हेरी गुड. असं जोरात उपटता आहे ते. येस, व्हेरी गुड. असं उपटता आहात तुम्ही पोटावरून, पाठीवरून, हातावरून, तुमच्या शरीराचा जो भाग दुखतो आहे त्याच्यावरून तुम्ही ते उपटून काढत आहात गवत. अशा पद्धतीने करायचं आहे. 5 ते 7 मिनिटं, कधी 10 मिनिटं तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला हे स्वतः ठरवायचं आहे. तुम्हाला जसं जेव्हा चिगट चिगट काळा काळा कलर तिथे जाणवणार आहे काढताना, तर मग तिथे अजून किती वेळ निघतं आहे ते त्यानुसार तुम्ही ठरवायचा आहे तो वेळ. का तिथे कधी कधी तुम्हाला 15 मिनिटं देखील लागू शकतात. सर नंतर आता ही प्रोसिजर होऊन जाऊ द्या, मग आपण क्वेश्चन आन्सर घेऊया. सर तुम्ही अशी पतंग उडवता आहे, अशी संदीप सर आपल्याला उपटायचं आहे, पतंग नाही उडवायची आहे. असं जमीन हात आहे, खूप पोट आहे चिकट म्हणजे झालेत. तुमचं जमीन आहे आणि त्याच्यावर हात गवत उगलेलं आहे, तसं समोर उपटा हात ना तुम्ही ते. येस. हात चिकट झालेले आहेत खूप. हो, मग अजून करा, करत राहायचंय, ते सगळं काढत राहायचं आहे. हात आपले चिगट होणारच आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्हाला काढायचं आहे. येस, इथपर्यंत आलं सगळं लक्षात? आता काय करायचं आहे, आपल्या जे आता समजा ज्यांनी पोटावर काढलं आहे, ज्या भागावर काढलं आहे, तिथे ती निगेटिव्ह एनर्जी अशी हातात उचलायची आहे. जी आपण उपटून टाकलेली आहे ती सगळी आपल्या हातात अशी उचलायची आहे. आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये तिला भरायची आहे. भरली सगळ्यांनी? आता माझं बघून घ्या. तिला फुंकर मारायची. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. ब्रह्मांड म्हणजे आपण शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. तिला ब्रह्मांडात जाऊन आपण त्या निगेटिव्ह एनर्जीला शुद्ध केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपले हात जे आहे ते क्लीन 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 करा. ओके, आता आपल्याला तिथे दोन्ही हात आहे ना, जिथे दुखणारा भाग आहे त्याच्यावर ठेवायचे आहे. त्याला हिलिंग द्यायचं आहे. दोघे हात कप शेप मध्ये घ्यायचं आहे. सर तुम्ही पाठीमागे करूच नका, आता आपण पुढची बॉडी घोषित केली आहे ना सर, लक्षात ठेवा ना. हा, येस. तर आता आपल्याला जिथे आपल्या शरीरातलं दुखणं आहे तिथे आपले कप शेप मध्ये स्पर्श करायचा आहे आपल्या हातांनी. ओके, तर आपल्या हातांनी तिथे स्पर्श करा. डोळे बंद करून तिथे आपल्याला एनर्जी द्यायची आहे. अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य रेखीची ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रातून तुमच्या सेवन चक्रांमध्ये प्रवाहित झालेली आहे.
अनंत ब्रह्मांडातून येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय रेखीची ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रातून तुमच्या सेवन चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. सेवन चक्रातून ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या औरामध्ये आलेली आहे. अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रातून तुमच्या 7 चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या 7 चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. 7 चक्रातून ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या औरामध्ये आलेली आहे. 7 चक्रातून ही दिव्य ब्रह्मांडीय एनर्जी तुमच्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. तुमच्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत ब्रह्मांडातून दिव्य ब्रह्मांडीय रेखीची ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रातून तुमच्या 7ही चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. 7 चक्रातून ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या औरामध्ये आलेली आहे. आता ही ऊर्जा तुमच्या हातांमध्ये फ्लो होत आहे. हातातून प्रवाहित होत आहे. तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. आणि तुमचे जिथे दुखणे आहे तिथे दिव्य उपचार होत आहे. 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 जिथे तुमचे दुखणे आहे, वेदना आहे, तिथे दिव्य उपचार होत आहे. दिव्य उपचार होत आहे. आता स्वतःसाठी असेल तर आपल्याला स्वतःला म्हणायचं आहे, मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. हात तसेच ठेवायचे आहे दुखणाऱ्या भागावर. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. डोळे बंद करून ते फील करायचे आहे तुम्हाला. तुमच्या हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला त्या बॉडी पार्टला हील करायचे आहे. आपल्या हातातून संवेदना सुरू होऊन हातातल्या संवेदना संपत नाही तोपर्यंत आपल्याला त्या बॉडी पार्टला हीलिंग करायचे आहे. हीलिंग करायचे आहे. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत 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 आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. 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 असं म्हणून त्या बॉडी पार्टला जेवढी हिलिंगची गरज आहे तेवढी हिलिंग तो घेणार आहे. हात काढायची घाई करू नका. जोपर्यंत हातातल्या संवेदना चालू आहेत तोपर्यंत तिथे हिलिंग चालू राहू द्या. घाई करू नका. तुमच्या त्या बॉडी पार्टला जेवढी गरज असेल तो तेवढं हिलिंग घेणार आहे. कुठलीही घाई करू नका. दिव्य रेखीची शक्ती ठरवते का तुम्हाला त्या बॉडी पार्टला किती हिलिंगची गरज आहे. ज्यांच्या हातातल्या संवेदना संपल्या असतील त्यांनी पाणी पिऊन घ्यायचं आहे.
ओके. आता काय करायचं आहे, आपले दोन्ही हात जे आहे ते आपल्या नाभीजवळ घ्यायचे. मी वरती करून दाखवते आहे, तुम्हाला नाभीजवळ घ्यायचे आहे. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ओके. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आपण आपलं कनेक्शन त्या एनर्जी पासून तोडून टाकलेलं आहे. ओके. तर हे कट करणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. आता हे हिलिंग झालं, आपण स्वतःसाठी करो किंवा हे सेम दुसऱ्यासाठी करायचं आहे. फक्त तिथे दुसऱ्याचं नाव घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीला स्पर्श करून आपल्याला तिथे हिलिंग करायचं आहे. आता दुसरी गोष्ट आहे का, त्या व्यक्तीचं हिलिंग झाल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचे डोळे उघडायच्या आधीच तुम्हाला त्याच्याशी कॉर्ड कट करून टाकायचे आहे. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ओके. म्हणजे आपण त्याच्या एनर्जी पासून वेगळे झालेलो आहोत. ओके. आणि त्याच्यानंतर तुमचे दोन्ही हात तुम्ही हँडवॉश करून घ्यायचे आहे. आणि जर तुम्ही खूप मोठ्या स्वरूपाची एखादी केस घेतलेली असेल, त्या व्यक्तीला थोडं जास्त डीप मध्ये जर दुखणं असेल तर सरळ आपण आंघोळ करून घ्यायची हिलिंग झाल्यानंतर. ओके. तर ते तुम्हाला म्हणजे आपण त्याच्यातून सेफ राहतो आणि बस आपण आपलं प्रोटेक्ट राहायचं. आणि आंघोळ करायला किती वेळ लागतो आपल्याला, दिवसभरातून केव्हाही करायला लावा, फ्रेशच आहोत है ना. आपल्याला काही आंघोळीची गोळी घ्यायची गरज नाहीये, आपण हिलर आहोत. ओके. चला, तर कसं वाटलं, सगळ्यांनी हिलिंग केलं, स्वतःला हिलिंग केलं तर कसं वाटलेलं आहे सांगा. कोण सांगतो? येस, मेधा मॅडम. असं अंगठा नका दाखवू, सांगा आम्हाला कसं वाटलेलं आहे. त्या खूप खुश आहेत कारण नाही, एकदम खूप म्हणजे दोन्ही हातामध्ये खूप एकदम मुंग्या आल्यासारख्या झाल्या, जड पडले दोन्ही हात आणि एकदम छान, एकदम हलकं हलकं वाटलं सगळं नंतर. येस, व्हेरी गुड, खूप छान. अजून कोण सांगतो? जे नेहमी बोलत नाही ना, मी त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करते. युक्ता मॅडम बोला. छान वाटलं मला. हा, एनर्जी जाणवली? हो, जाणवली. बॉडी पार्ट वर कसं वाटलं? छान वाटलं, म्हणजे तिथे हील झालं, दुखणं पण कमी झालं माझं. येस. आता स्वतःला हिलिंग कसं करायचं, आणि हे सेम आपल्याला दुसऱ्याचं घ्यायचं आहे, पण फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्यायला विसरायचं नाहीये. का आपण ज्यावेळेला रेकीची प्रार्थना करतो तर त्यावेळेला मी XYZ व्यक्तीची देखील आभारी आहे. ओके. हे आपल्याला बोलणं महत्वाचं आहे. ओके. आता आपल्याला हिलिंग स्वतःचं कसं करायचं, दुसऱ्याचं कसं करायचं, हे सगळं लक्षात आलेलं आहे. आता आपल्याला शिकायचं आहे आपल्याला अन्न पाणी चार्ज कसं करायचं. ओके. तर सगळ्यांनी पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे. पाणी बॉटलमध्ये असेल तरी चालणार आहे, बॉटल असेल तर झाकण काढून घ्या. आपल्याला पाणी चार्ज करायचं शिकायचं आहे. सगळ्यांनी एक घोट पाणी पिऊन बघायचं आहे, आपल्या घरच्या पाण्याची चव बघायची आहे. ही चव लक्षात ठेवायची आहे. ओके. इथपर्यंत आहे लक्षात सगळ्यांच्या? येस. आता आपल्या हातात ग्लास घ्यायचा आहे, बॉटल असेल तर बॉटल घ्या, फक्त तिचं झाकण काढून घ्या. ओके. रेकीची प्रार्थना करायची आहे आपल्याला. मी स्वतःचा आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे, मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. मी या पाण्याचाही आभारी आहे. आपल्याला पाण्याचेही आभार मानायचे आहे. मी या पाण्याचाही आभारी आहे. हे पाणी पिऊन मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे पाणी पिऊन मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे पाणी पिऊन मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. ह्या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. ह्या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. ह्या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी अमृतासारखे गोड झालेले आहे. हे पाणी अमृतासारखे गोड झालेले आहे. हे पाणी अमृतासारखे गोड झालेले आहे. आता सर्वांनी आपला एक हात त्याच्यावर हिलिंग करण्यासाठी ठेवायचा आहे. आपल्या हातातल्या संवेदना सुरू होऊन
हातातल्या संवेदना संपत नाही तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. व्हेरी गुड. मेधा मॅडम, स्पर्श करू नका बॉटलला हाताचा. थोडं अंतर ठेवा त्या संवेदना आत जाण्यासाठी. येस, अशा पद्धतीने आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं हिलिंग करायचं आहे. आणि आता तुम्ही ते पाणी पिऊन बघा. बघा त्या पाण्याची चव कशी झालेली आहे, कशी लागते. आपल्या घरचं पाणी आहे, आपण आधी पिऊन बघितलेलं होतं. आता त्या पाण्याची चव तुम्हाला कशी लागली? कशी लागली सांगा. विजया मॅडम, तुम्हाला कशी लागली? एकदम सॉफ्ट लागली मॅम. एरवी असं येस, थोडंसं खारं पाणी असतं, ते सॉफ्ट लागले. येस, व्हेरी गुड. अजून शर्वरी मॅडम, तुम्हाला कशी लागली? हो, ते एकदम तुरट मात्रच होतं, मगाशी ते मातकट होतं पाणी, एकदम आता ते सॉफ्ट लागतंय, म्हणजे येस, येस, येस. चेंज झालीये मंदिराच्या टेस्ट आता. तीर्थासारखी नाही लागली कोणाला पाण्याची चव? मंदिराचं जे तीर्थ असतं तशी चव नाही लागली तुम्हाला? कोणाला लागली तशी चव? रोहिणी मॅडम बोला. तसं काही एकदम जाणवलं नाही, बट अच्छा, थोडं वेगळं वाटली. वेगळं वाटलं. ओके, ओके, ठीक आहे. तर तुम्हाला बघा, पाण्याची चव आपली अशी बदलणार आहे. तर तुम्हाला रोज तुमच्या घरचं जे पाणी आहे ते चार्ज करून ठेवायचं आहे. ज्या पाण्याला आपण स्टोअर करतो, आरो मध्ये करा किंवा माठ असेल माठात स्टोअर करा, त्याला रोज स्पर्श करायचा आहे, रेकीची प्रार्थना म्हणायची आहे. आणि स्पर्श करून तुम्हाला ही प्रार्थना म्हणायची आहे का हे पाणी पिऊन माझ्या घरातल्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. आणि हे पाणी आपण आपल्या घरात येणाऱ्या पाहुण्यांना, कोणाला, सगळ्यांना देऊ शकतो. त्यांना सुद्धा या पाण्याची चव छान वाटेल, एकदम एनर्जेटिक वाटणार आहे. ओके. त्याच पद्धतीने आता तुम्हाला सगळ्यांना होमवर्क आहे का, तुम्ही काय करायचं आहे, ते पाणी हातात घ्यायचं. आता आपण जसं केलं त्याच पद्धतीने फक्त तिथे म्हणायचं आहे का ह्या पाण्याला औषधाची चव येत आहे. बघा, तुम्हाला नक्की औषधाची चव येईल त्या पाण्याला. ओके. तर हा प्रयोग तुम्ही करून बघा, म्हणजे जी अफर्मेशन आपण तिथे देणार आहोत त्या पद्धतीने ते पाणी ऍक्सेप्ट करतं ती अफर्मेशन. ओके. आता आपल्याला अन्न चार्ज करायचं आहे. पाणी चार्ज करायचं आलं सगळ्यांच्या लक्षात? येस. आता आपल्याला अन्न चार्ज करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपण जो स्वयंपाक बनवलेला आहे तो सगळा ओट्यावर आपण ठेवतो तसा ठेवायचा आहे, त्याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये. ओके. आणि आता जेवण जे बनवतो ते आपण एकट्या स्वतःसाठी नाही बनवत, तर सगळ्यांसाठी, घरच्या पूर्ण फॅमिलीसाठी बनवतो. तर म्हणून आपल्याला सगळ्या फॅमिलीला उद्देशून बोलायचं आहे. ओके. का आता प्रत्येक एकेकावर नाही आपल्याला हिलिंग करायचं. सगळे 4-5 पदार्थ आहेत तर सगळ्याला एकच असा कॉमन आपल्याला हात ठेवायचा आहे. आणि तिथे आपल्याला रेखीची प्रार्थना करायची आणि मग बोलायचं आहे का हे जेवण खाणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे जेवण खाणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. ओके. आणि असं करून तुम्ही घरच्यांसाठी हे जेवण खायला देऊ शकता. बघा, त्या जेवणाची चव सुद्धा तुम्हाला अगदी छान लागणार आहे. तर आपल्याला उद्यापासून रोज आपलं अन्न पाणी चार्ज करायचं आहे या पद्धतीने. ओके. आजचं शिकवलेले सगळे टॉपिक आले का लक्षात? रेकॉर्डिंग मी तुम्हाला देणार आहे. लगेच तुमच्या आज जे जे आपण केलं ते लगेच लक्षात राहणार नाहीये. तुम्हाला रेकॉर्डिंगची गरज आहे, पण आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जातील. ओके. ग्रुपवर येऊन जातील. ओके. चला आपण आता थांबूया, कारण ही बॅच तर माझी एकदम समजदार आणि शहाणी एकदम हुशार बॅच आहे. अगदी माझे हुशार स्टुडंट आहे का कोणालाच काही प्रश्नच पडत नाही, कारण मॅडम आम्ही प्रॅक्टिस करत नाही. माझं डोकं जड झालंय आता. हा, मग पाणी प्या सर.
पाणी पिलं का एक नॉर्मल होऊन जाल 5-10 मिनिटात, आणि एक बाहेर चक्कर मारून या मस्त निसर्गामध्ये. एक प्रश्न होता मॅम. बोला. तुम्ही कालच्या सांगितलं येलो पेजेसवर नाही का रेड पेनने लिहायचं अफर्मेशन एक जी लिहायची, ते एका वेळा एकच लिहायची आणि म्हणजे येस, एका वेळी एकच लिहायची. ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला कन्फ्यूज करायचं नाही का मला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे. नाही, एकच पाहिजे. मला हेच दे, हेच दे, हेच दे. ओके. एक अफर्मेशन घ्यायची. आपण लिहू एक शकतो ना. अफर्मेशन घ्यायची. 1 मिनिट. एक अफर्मेशन घ्यायची, 21 दिवस लिहायची आणि 11 वेळा एका दिवसाला लिहायची. हो. ओके. आणि येलो कलरची नोटबुक आणि रेड कलरचा पेन. पेन. हा. येस. ती पूर्ण झाली का, आणि बघा तिला जर वेळ लागणार असेल, समजा तुमच्यावर जर लाखोचं कर्ज आहे, तर ते लगेच 21 दिवसात पूर्ण नाही होणार. थोडा तिथे वेळ द्यावा लागणार आहे तुम्हाला. तर त्या 21 दिवसात काय होणार आहे का, काहीतरी आर्थिक समृद्धीचे मार्ग आपल्यापर्यंत पोहोचतील का, आपण त्या मार्गावर चालल्यावर आपलं जे कर्ज आहे, जे लोन आहे, ते पटापट फिटायला लागेल. ओके. हो, असं तुम्हाला होत जाणार आहे तुमच्या लाईफमध्ये. एखादे म्हणजे जर आपल्याला वाटलं की हे नाही झालेलं आहे, पण आपण त्याला रिपीट करू शकतो का परत? येस, तुम्हाला 90 दिवसापर्यंत तुम्ही रिपीट करा. तर मग तेच सांगते आहे की तुमची अफर्मेशन, तुम्हाला जे मागता आहे युनिव्हर्सकडे, ती गोष्ट आहे काय याचं तुम्हाला पण माहिती असतं आपल्याला, का एवढं मोठी लोनची अमाऊंट आहे आणि आपल्याला आजचं इन्कम आपलं माहिती आहे, तर आपल्याला माहिती आपण ही किती दिवसात भरू शकणार आहोत. पण आपण युनिव्हर्स कडून ते लोन फेडण्यासाठी मार्ग मागू शकतो का, मला काहीतरी मार्ग दे का त्याच्याने माझ्याकडे इन्कम येईल आणि मी ते पटकन लोन फेडेल. आलं का लक्षात? येस. मग तुमच्याकडे ना ह्या 21 दिवसामध्ये ना अशा कोणत्या ना कोणत्या संधी चालून येतील, त्या तुम्हाला कॅच करता आल्या पाहिजेत. ओके. 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 येस. आता आरोग्याचंही राहिलं तर तसंच आहे. आपल्याला माहिती आहे का एखाद्या व्यक्तीचं आरोग्य किती डीप मध्ये आहे. अगदी साधा नॉर्मल सर्दी खोकला आहे, तो 7 दिवसात क्लिअर होतो. पण जर बाकीच्या माहिती आहे या व्यक्तीला खूप जुनं कमरेचं दुखणं आहे, तर ते 7 दिवसात किंवा 21 दिवसात होणार आहे का? त्याला तेवढा तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागणार आहे. मग मे बी काय होईल, त्या 21 दिवसामध्ये एक छानसा डॉक्टर तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे का, तो प्रॉपर तिथे त्या व्यक्तीला ट्रीटमेंट आपली होईल. आपण बघा एखाद्या दुखण्यासाठी खूप डॉक्टर्स बदलवतो, पण आपल्याला रिझल्ट मिळत नाही. ओके. असं काहीतरी एक योग तुम्हाला तिथे बरोबर जुळून येईल का, त्या व्यक्तीला परफेक्ट डॉक्टरचं नाव तुमच्या कोणाच्या तोंडून तुमच्या कानावर पडेल आणि तुम्ही म्हणाल चला इथे ट्राय करून बघू, आणि तिथे गेल्यावर त्या डॉक्टरच्या हाताला गुण लागेल आणि त्या व्यक्तीचं दुखण्याला तिथे आराम पडणार आहे. असे सगळे इन्सिडेंट तिथे तुम्हाला लागून येतील. ओके. येस. चला मग आपण आता थांबूया. ओके मॅम. हा, तुषार सर तुम्ही पाणी प्या भरपूर. ओके होऊन जाईल एक थोड्या वेळात. ओके. ओके. येस. दिव्य रेकीची शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. चला बाय. तुषार सर तुम्ही कॉर्ड कट केली का तुमची? कॉर्ड कट केली. परत एकदा करा, ती राहून गेली असेल मे बी. तर एकदा परत आपल्या नाभीजवळ घ्या हात आणि असे क्रॉस मध्ये करा. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. डिलीट डिलीट डिलीट. बस प्रॉपर झाली असेल तर मग काहीच प्रॉब्लेम नाही, होऊन जाईल थोड्या वेळ. ओके. चला थांबूया आपण. ओके. आपली जी रेकी लेवल 2 आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगते तुम्हाला. बरं मला एकदम आठवलं. तर रेकी लेवल 2 आपली मंडे पासून स्टार्ट होणार आहे. आणि जी रेकी लेवल 2, 3 आणि 4 जी लेवल आहे तिलाच मास्टर लेवल म्हणतात. तर त्या ज्या लेवल आहेत त्याची आपली मंडे पासून स्टार्टिंग होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर नवीन गोष्टी शिकणार आहात. रेकी लेवल 2 ला तुमची जी एनर्जी आहे ती 40% होणार आहे. रेकी लेवल 2 पासून तुम्हाला रेकीचे सिम्बॉल्स मिळणार आहेत आणि त्याच्यामुळे तुमची एनर्जी, आणि त्या सिम्बॉलला अटुनमेंटची गरज असते, तर त्याच्यामुळे तुमची जी एनर्जी आहे ही 40% होईल आणि मास्टर लेवलला गेल्यावर तुमची एनर्जी ही 100%च्या एनर्जीने तुम्ही हिलिंग करणार आहात. तर त्याचा खूप फास्ट तुम्हाला रिझल्ट जाणवणार आहे. जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही रेकीकडे मागू शकतात. रेकीकडे तुम्ही मागता मागता थकून जाल, पण रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. इतकी प्युअर ब्रह्मांडीय एनर्जी आहे ती. ओके. आणि त्याची जी फी आहे ती आहे 5,000 रुपये. रेकी लेवल 2, 3 आणि 4 या 3 लेवल त्याच्यात शिकवल्या जाणार आहे. याच्या सोबत तुम्हाला माझ्याकडून 2 कोर्स अजून फ्री आहे. ते आहे पेंडुलम डाउजिंग आणि क्रिस्टल थेरपी.
हे असे 5 कोर्स तुमचे होणार आहे. याचा टाइम पिरियड राहणार आहे 15 दिवस आणि 1-2 दिवस पुढे पकडा तुम्ही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला PDF मिळतील, त्याच्या नोट्स मिळतील, त्याचे तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे. जे लोक फर्स्ट लेवलमधून सेकंड लेवलला ऍडमिशन घेतील त्यांना फर्स्ट लेवलचे देखील सर्टिफिकेट मिळतील आणि फर्स्ट लेवलच्या नोट्स देखील मिळतील त्यांना. पण जे लोक फक्त फर्स्ट लेवल पर्यंतच येऊन इथे थांबणार आहेत त्यांना ना सर्टिफिकेट मिळणार आहे ना नोट्स मिळणार आहे. ओके. जे सेकंड लेवलमध्ये ऍडमिशन घेतील त्यांना लगेच त्याचे फर्स्ट लेवलच्या नोट्स आणि सर्टिफिकेट मिळणार आहे आणि रोजचं रेकॉर्डिंग मिळणार आहे. आपलं एक ऍप आहे त्याचा तुम्हाला ऍक्सेस दिला जातो आणि समजा तुम्ही हे 15 दिवसाचा कोर्स करता आहे, मध्ये जर तुमचा काही गॅप झाला, नेट नसेल, काही मे बी प्रॉब्लेम येऊ शकतात, तर त्यावेळेला तुम्ही परत पुढची बॅच देखील आपली सेकंड लेवलची अटेंड करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलीही फी चार्ज करायची गरज नाही राहणार आहे. ओके. तर त्याचे ऍडमिशन चालू झालेले आहे. दुपारच्या बॅचचे ऍडमिशन स्टार्ट झालेले आहे. त्याच्यानंतर पहिल्या 20 ऍडमिशन नंतर त्याची फी जी आहे ती 9,000 होणार आहे. कारण जो पेंडुलम डाउजिंग हा एकच कोर्स आहे का त्याची एकट्याचीच फी मी 5,000 रुपये घेते, कारण तो खूप डीप मध्ये शिकवला जातो. ओके. तर त्याची एकट्याची फी मी 5,000 रुपये घेते आणि तो मी पूर्णपणे तुम्हाला याच्यामध्ये फ्री देते आहे. रेकी लेवल 2 च्या सोबत तो कोर्स तुम्हाला पूर्णपणे फ्री मिळतो आहे. आपल्या ह्या क्लासमधल्या वंशिका मॅडमची सुद्धा पहिल्याच दिवशी ऍडमिशन झालेली आहे. क्लासची फी सुद्धा त्यांची जमा झालेली आहे. त्यांना पहिल्याच दिवसाचा क्लास एवढा आवडला का त्यांनी सेकंड लेवलला लगेच ऍडमिशन केलेली आहे. ओके. तर मी तेच सांगते आहे, भरपूर लोकांचे दुपारच्या बॅचचे ऍडमिशन झालेले आहे. पहिल्या 20 लोकांना मी 5,000 रुपये फी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर जेही लोक ऍडमिशन घेतील त्यांना 9,000 रुपये फी राहणार आहे. याच्यात कोणाला काही डाऊट आहे? केव्हापर्यंत हे करायचं मॅम? तुम्ही करू शकता. आज दुपारपासून सगळ्यांचे ऍडमिशन स्टार्ट झालेले आहे आणि अजून एक माझ्याकडनं सगळ्यांसाठी एक छानशी गोष्ट आहे का ती म्हणजे तुम्ही फी 2 वेळा करून भरू शकतात. ओके. स्टार्टिंग अर्धी करून तुम्ही फी पे करू शकतात. फक्त दुसऱ्यांदा जेव्हा भरायची वेळ येते तेव्हा मला मागायची वेळ नका येऊ देऊ. तुम्हीच तुमच्या जबाबदारीने बरोबर भरा आणि अगदीच कोणाजवळ जर काही पैशांचा प्रॉब्लेम असेल तर 1,000 रुपये देऊन सुद्धा तुम्ही क्लास स्टार्ट करू शकता. तेवढी मी समजून आहे प्रत्येकाला. ओके. पण फक्त मला फी मागायची वेळ यायला नाही पाहिजे या त्याची जबाबदारी. लिंक वगैरे काय असते का आहे का मॅम? लिंक आहे का त्याची लिंक? त्याची लिंक आहे का फीसची? हो, मी आता ग्रुपवर तुम्हाला तो मेसेज पाठवते. माझ्या फोन पेचा नंबर आहे तो मी तुम्हाला पाठवते किंवा स्कॅनरही पाठवते. आणि तुम्ही एक अजून सांगायची गोष्ट, जर फी पाठवली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा आणि तुमचं नाव नंबर पाठवा. मागच्या बॅचला काय केलं, फक्त पैसे पे करून दिले. अरे मला मोबाईल नंबर तर द्या, मला माहितीच नाही का हे पैसे आले कोणाचे आहे. मग मी शेवटी ग्रुपवर टाकला मेसेज का ज्यांनी ज्यांनी फी भरली आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. त्यावेळेला मला त्यांना ग्रुपला ऍड करता आलं. तर तुम्ही देखील मला जर स्क्रीनशॉट पाठवा, तुमचं नाव लिहून पाठवा, त्यावेळेला मग तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. आणि वेळ आणि किती वेळ असेल मॅम? हा, टाइम जो राहणार आहे आपण पहिल्या दिवशी रात्री 9चाच ठेवणार आहोत आणि रात्री 9 वाजेला आपण सगळ्यांनी मिळून टाइम डिसाईड करायचा आहे. आताची माझी जी सेकंड लेवलची बॅच चालू आहे ती सकाळी 6:45ला चालू आहे. कारण ते सगळे जॉबवाले आहे, त्यांचा सगळ्यांचा तो टायमिंग ओके आहे. सगळ्यांना त्यांनी ठरवलेला आहे त्यावेळेला मी त्यांचा क्लास घेते आहे. तर तसं आता प्रत्येक बॅचला मी सगळ्यांना विचारते, कारण काय होतं एका वेळी सगळ्यांशी बोलून जर टाइम ठरवला ना ते ठीक राहतं. नंतर मग प्रत्येक एक जण, मॅडम मला हा जमत नाही, मॅडम मला तो जमत नाही, मॅडम मला हे करायचं. मग एक एक व्यक्तीसाठी मी सगळ्यांना परत क्लास घ्यायचा, परत तो टाइम चेंज करायचा, याच्यात वेळ जातो. मग पहिल्या दिवशी हा सगळ्यांशी मत घेऊन तो टायमिंग आपण सेट करतो. 1 तास असतो का मग तो आपला? हा, म्हणजे सगळ्यांशी बोलणं होतं, सगळ्यांचा वेळ आपण आणि 15 दिवस आपण करू शकतो एकमेकासाठी थोडंसं ऍडजस्टमेंट. सगळ्यांचंच तिथे मन घेतलं जातं. ओके. तर टाइमाचा काही इश्यू नाहीये. म्हणून मग मी तो जो आज तुम्हाला आता मेसेज पाठवेल त्याच्यामध्ये टाइम मी मेन्शन केलेला नाहीये. जर ज्या दिवशी क्लास राहील त्याच दिवशी मी तो टाइम एक माझा राहील का रात्री 9चा समजा आपण टाइम ठेवलेला आहे, तर त्या वेळेला आपण सगळ्यांनी मिळून डिस्कस करायचं टायमिंग. आज संपलं का मॅडम फर्स्ट लेवल आपली मग? नाही, अजून 2 दिवस आहे. भरपूर सिलेबस आहे अजून. ओके ओके आहे. अहो सेकंड लेवलला इतकी म्हणजे दुपारची बॅच इतकी ऍक्टिव्ह आहे ना, त्यांचे ऍडमिशन पण झाले आणि त्यांनीच दुपारी हा विषय काढला, मॅडम आमचं पुढचं काय आम्हाला आता सांगून टाका. ओके. म्हणून मग मी तुम्हालाही सांगायचा विचार केला. तर मग म्हटलं पहिले 20 ऍडमिशन होऊन जातील, तुम्ही लोक नको राहून जाईना. ओके. चालेल, चला आपण थांबूया. श्री स्वामी समर्थ. टेक केअर.